एन्काउंटरमध्ये जी आसामी आलेली आहे आमदार म्हणून त्यांची नाशिकमध्ये ख्याती आहे. तुम्ही ओळखलंच असेल, मी देवयानीताई फरांदे यांच्याबद्दल बोलते. गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक प्रचंड चर्चेत आहे. ते खरात प्रकरण असो किंवा जिहादचं प्रकरण असो. कॅप्टन खरात मला वाटत नाही आता तो जेलमधून बाहेर होईल, कारण त्यांनी जी कृत्य केलेली आहे तर त्याचा मृत्यू देखील त्या जेलमध्येच होणार, म्हणजे फासाला जाईल तो. देवाभाऊंच्या राज्यामध्ये भोंदूगिरीला काही वाव नाही. भोंदूगिरी करणारा कितीही मोठा असला, कोणाच्याही जवळचा असला, तर त्याची खैर नाही. मुंबई नाशिक रोड सतत का तोडला जातो ताई? या डिसेंबरच्या शेवटपर्यंत समृद्धी हायवेचं काम जे आहे हे पूर्णतः झालेलं दिसेल आपल्याला. पुढच्या या 10 वर्षामध्ये सिंहस्थाची काही कामं आणि या सगळ्या रस्त्यांना जी गती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे, त्याच्यामुळे पुढचं इगतपुरी आणि नाशिक ही मुंबईची सिस्टर सिटी म्हणून ओळखली जाणार आहे. आता पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ट्रिपल तलाकचा मुद्दा उपस्थित केला. नवराच तिला सांगतो मी तुझा अमुक या पुरुषासोबत तुझं हलाला करून टाकेल. मला असं वाटतं की ह्याच्या इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही. घोळ होत राहतो नाशिकमध्ये, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे लोकसभेला पण आपण बघितलं की गोडसे भुजबळ ह्याच्यामध्ये वाजे निवडून आले. म्हणजे वेळ दिरंगाई आमच्याकडे लोकसभेची जागेमध्ये हे तू म्हणतेस ते बरोबर आहे. जर निर्णय लवकर घेतला गेला असता तर आमची जागा गेली नसती, हे माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. मूळच्या जे भाजपाई आहेत त्यांना देखील कुठेतरी डावललं जातं असं वाटतं का? आम्ही 40 वर्षांपासून आम्ही काम करतोय पक्षामध्ये, आणि त्यामुळे मला तर आम्हाला मागायची सवयच नाही आहे, मागायचं माहितीच नाही आहे. असं नाही वाटत का मनाला की तुमच्या कार्यकर्त्यांना नेहमी असं वाटत असतं की यावेळी तरी ताईंचा विचार केला जाईल, पण तो होताना नाही दिसला आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत तरी? ते का बरं नाही वाटतं? अजून जबाबदारी जर मोठी मिळाली तर अधिक अजून चांगलं काम करता येईल, जनतेची कामं करता येतील. पण नक्कीच पक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा पक्ष ठरवेल. मला असं वाटतं तुमचा मुलगा देखील आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये असं वाटलेलं आम्हाला की आता तो उभा राहणारच आणि सगळ्या गोष्टी होणार, मात्र आयत्या वेळी त्याचंही तिकीट कापलं गेलं. देवाभाऊंनी दिली होती त्याला उमेदवारी, त्याने फॉर्म पण भरला होता, वरिष्ठ स्तरावरून निर्णय आला आणि मग त्याला तो फॉर्म मागे घ्यायला लागला. मला असं वाटतं की राज्यामधली ही सगळीच पदं भूषवलेली आहेत. कधी वाटतं की आपण दिल्लीच्या राजकारणात जावं, कधीतरी लोकसभा लढावी असं वाटतं कधी मनात? मला तरी लोकसभा लढवावी असं मला वाटत नाही. मला राज्यामध्येच राहायचं आहे.